सुरुवात होईल. चेंडू तपासले जातील. तत्पूर्वी डीजे माडीला एक सुवर्ण संधी देऊया आपण. फिराया गाडी फॉर्च्युनर ऑडी समर्थक हाय इनामपुरीचा सतीश भाई जीवनामध्ये संघर्ष त्यांनी सुरू केला. थँक्यू. निश्चितच धन्यवाद डीजे माडी. कारण आदरणीय सतीशजी म्हात्रे साहेब या व्यासपीठावरती उपस्थित झाले आणि त्यांच्यावरती आधारित हे सुंदर गीत तुम्ही ऐकवलं सर्वांना. मासला इथे होते. सुरुवात पंचांकडून इशारा येतोय. गोलंदाजीसाठी किशोर म्हात्रे, समोर आहे अजित मुंगाजी. पहिलाच बॉल खोदून काढायचा होता. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या वरतून हा बॉल पाठवायचा होता सीमारेषा पार, परंतु फटका फसलाय. बीट केले बॅट्समनला किशोर म्हात्रे यांनी. लेफ्ट आर्म बॉलर एक यंगस्टर समोर आहे आणि त्याच्या विरोधात एक वेल एक्सपिरियन्स बॉलर मात्र गोलंदाजी करतोय. आणखी एक चांगला चेंडू, परंतु त्यावरती कडा प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार. अजितच्या बॅटमधून येतोय हा चौकार. पहिला बॉल डॉट काढला तो मात्र एक्सपिरियन्स बॉलर किशोर म्हात्रे यांनी, परंतु दुसरा बॉल थोडा रडारमध्ये होता अजित मुंगाजीच्या. आणि अजित मुंगाजीचा फॉर्म आपण पाहिला मागच्या 2 वर्षांपासून, तर अगदी व्यावसायिक संघाचे देखील दरवाजे खुले करणारा आपल्यासाठी तो अर्थातच अजित. 4 धावा धावफलकावरती आहेत. 5 ओव्हरची मॅच आजच्या दिवसातील ही 5वी मॅच आहे. मोठा फटका खेचायचा होता. व्यवस्थित टायमिंग मात्र बॉल झाला नाही. मिडविकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल मात्र घेतले अजित आणि त्याचा साथीदार आर्यनने. सोहमॅन आर्य स्पोर्ट्स अर्थातच एकनाथजी मुंगाजी आणि दत्ताशेठ मुंगाजी यांचा हा संघ आणि त्यांच्या विरोधात प्रियांश 11, हॅन्सी गायकवाड हे संघाचे पुरस्कर्ते आहेत. आदरणीय सतीशजी म्हात्रे साहेब त्यांच्या समवेत या स्पर्धेचे सर्व आयोजक चर्चा मसलत करत असताना OPL विषयी 9वं पर्व या स्पर्धेचं. किशोर म्हात्रे यांचा चेंडू फुल टॉस होता. बॅटची कडा घेऊन शॉर्ट थर्डमॅनला बॉल ट्रॅव्हल झालाय. सिंगल मात्र इथे अर्जित केले दोन्ही बॅट्समनने. जेवणाची उत्तम सोय. ओळे प्रीमियर लीग हा तर खरा उत्सव आहे ओळेकरांचा. ज्या टीम्स मात्र आता रेस्ट घेत आहेत त्या सर्व टीम्सच्या मेंबरला विनंती आहे खेळाडूंना की आपण भोजनाचा आस्वाद घ्यावा. वर्षातून एकदा होणारी स्पर्धा ओळे प्रीमियर लीग. सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात या स्पर्धेची. या स्पर्धेचं 9वं पर्व आहे. रायगडकरांचं देखील लक्ष लागलेली स्पर्धा असते ओळे प्रीमियर लीग. स्पर्धा थांबल्यात कित्येक ठिकाणी, परंतु ओळे प्रीमियर लीग अगदी रुबाबात चालू आहे. बॅक टू द बॉलर किशोर म्हात्रे. कॅच घ्यायची होती त्यांना, परंतु अतिशय वेगानं हा चेंडू आला त्यांच्याकडे. डॉट बॉल. अजित ऑन स्ट्राईक. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मात्र स्पर्धा चालू आहे. किशोर म्हात्रे यांनी चांगला चेंडू टाकला अजित मुंगाजीला. पहिलं षटक मात्र ते समाप्त झालं. एकूण धावसंख्या ती अवघी 6. तर वेल एक्सपिरियन्स बॉलर किशोर म्हात्रे यांच्या अनुभवाचा दर्जा आपण या ओव्हरमध्ये पाहिला. त्याने अवघ्या धावा दिल्या 6. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा मात्र आपण पाहतो आहे त्या आदरणीय नंदराज शेठ मुंगाजी यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये आगमन झालंय. त्यांना देखील मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. आदरणीय नंदराज शेठ मुंगाजी या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांचं आर्थिक पाठबळ देखील लाभलेलं आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या ती अवघी 6. आर्यन बॅटिंगसाठी सज्ज. गोलंदाजीसाठी येतोय तो प्रियांश 11 टीमकडून चंदन म्हात्रे.
व्यासपीठावरती उपस्थित आहेत आदरणीय सतीशजी म्हात्रे, त्यांच्यासमवेत विजयजी पाटील साहेब. सहर्ष स्वागत. ओळे नगरीमध्ये गोलंदाजीसाठी येतोय चंदन. चंदनचा हा चेंडू उडवायचा होता, तो निश्चितच समोरच्या दिशेनं बॉल गेलाय. वन टप्पा चौकार. आता मात्र भोजनाचा आस्वाद घेत आहेत ओळे प्रीमियर लीग. सर्व गावातील खेळाडू एकत्रित येऊन ही साजरा होणारा हा सण आहे खरा तर ओळे प्रीमियर लीगचा. आता फटका जरूर आलाय, तो डीप कव्हरला फिल्डर जज करतोय आणि कॅच टेकन. बॅट्समन आउट होईल तो मात्र आर्यन. जे गुणसंख्या लेखक आहेत त्याच्यासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राईज झालं. मी विशेष कौतुक असं करेल की समालोचकाला पारितोषिक प्रत्येक वेळी भेटतं, परंतु गुणसंख्या लेखकाला पारितोषिक देणारे फार कमी आहेत. खरं तर गुणसंख्या लेखक हा क्रिकेटचा पाठीचा कणा आहे. बाय रूल, बाय ICC रूल गुणसंख्या लेखक अलाउड आहेत, म्हणजे तो पाहिजेच. अंपायर आणि गुणसंख्या लेखक पाहिजे. कॉमेंटेटर फार दूर असतात, तर त्याच्यासाठी खास पारितोषिक आलेलं 1000 रुपयांचं. त्यासाठी मी सतीश म्हात्रे साहेबांचं विशेष कौतुक करेल. धन्यवाद साहेब. मॅचकडे आपण जाऊया. विकेट गेले ती मात्र अर्थातच आर्यनची. फुल टॉस बॉल, बॅटची आतमधली कडा घेतले. शॉर्ट फाईन लेगला हा बॉल ट्रॅव्हल होते, कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. निश्चितच अजित मुंगाजी न्यू बॅट्समन अजय गायकवाड सज्ज झालाय बॅटिंगसाठी. पहिलं षटक किशोर म्हात्रे यांचं खूप महत्त्वाचं ठरलं. त्यांनी आपल्या षटकामध्ये अवघ्या धावा दिल्या, त्या 6. एक्सपिरियन्सचा दर्जा त्यांनी मात्र दाखवला आपल्या षटकामध्ये. हाफ ट्रॅकर बॉल कव्हरच्या डोक्यावरून उडवायचा होता. क्षेत्ररक्षक जज करतोय, पाठपोरा धावतोय, परंतु अगदी त्याच्या डोक्यावरून बॉल सीमा लगत पकडण्यात यश मिळालंय. 2 धावा इथे मात्र अर्जित. दुहेरी धावसंख्येने स्कोर जाऊन पोहोचेल ते 12 वर. एक व्हिडिओ क्लिप आता तयार झाले भोजनाची. हीच तर खरी मजा आहे. आता कुटुंब नाही, गाव हे आता कुटुंब आहे. गावातील सर्व खेळाडू म्हणजे आता कुटुंबातील सर्व खेळाडू इथे बसलेत जेवायला आणि आनंद घेत आहेत. हीच तर खरी ओळेकरांची खासियत आहे. हाफ ट्रॅकर बॉल, पूलचा आक्रमक फटका, बॉल सीमारेषा पार. अजितच्या बॅटमधून येतोय हा चौकार. अजित मुंगाजीला थांबवणं गरजेचं असेल ते प्रियांश 11 टीमला, नाहीतर अजित मुंगाजी आता बरसतोय सध्या मैदानावर आणि त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत आहेत. सोहम अँड आर्य स्पोर्ट्स टीमसाठी एकूण धावसंख्या आहे 16. सेकंड ओव्हर. थांबतोय गोलंदाज चंदन म्हात्रे. आणखी एक एक्सपिरियन्स बॉलर आहे ओळे टीमचा. अगोदर किशोर म्हात्रे एक वेल एक्सपिरियन्स बॉलर आणि त्याचबरोबर आता चंदन म्हात्रे, परंतु त्यांच्या विरोधात 2 चौकार आलेत या ओव्हरमध्ये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, थोडा धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू. बीट केले ते मात्र बॅट्समनला, अर्थातच अजित मुंगाजीला. डॉट बॉल मात्र इथे टाकलाय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर षटक 2 संपल्यानंतर एकूण धावसंख्या ती मात्र 8च्या सरासरीने 16. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 6, या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या मात्र 10. आणि या व्यासपीठावरती नुकताच ज्यांचं आगमन झालंय साक्षी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, अर्थातच टेनिस बॉल क्रिकेटमधील आणखी एक नामवंत व्यक्तिमत्व आदरणीय सतीशजी म्हात्रे यांचा सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येतोय. मी संजूबाई गायकवाड यांना विनंती करेल आणि अश्विन पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय सतीशजी म्हात्रे साहेबांचा आपण सन्मान करावा. आज ओळे प्रीमियर लीगमध्ये सतीशजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा सन्मान संजूबाई गायकवाड यांच्या शुभ हस्ते या व्यासपीठावरती होतोय. सहर्ष स्वागत साहेब आपलं. या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर मायेची एक शाल. सहर्ष स्वागत. रायगड क्रिकेटची पंढरी अर्थातच ओळे नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. तदनंतर विजयजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत.
त्यांचाही शुभ सन्मान करण्याची मी विनंती करतोय. विजयजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान करण्याची मी विनंती करतोय. अक्षरशः चेंडू खोदून काढला अजित मुंगाजीने. बॉल ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑनला. सिंगल मात्र इथे घेण्यात आलेले अजयकडून माफी असावी. स्कोर जाऊन पोहोचलंय ते 17 17. विजयजी पाटील साहेबांचं स्वागत या व्यासपीठावरती करण्यात येतोय ओळे प्रीमियर लीगमध्ये. सहर्ष स्वागत. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. किशोर मात्रे स्वतः गोलंदाजीसाठी येत आहेत. ताकद लावली या फटक्यावरती. डीप कव्हरला फिल्डर आहे त्या ठिकाणी अजित साडी. दुसरी धाव सहजरित्या इथे कंप्लीट होते. कोणती जागा देत नाहीये किशोर मात्रे फटका खेळण्यासाठी. एखाद्या फलंदाजाला जर का रूम दिली, जो क्रिकेट मधला एक शब्द आहे, जागा दिली फटका खेळण्यासाठी, तर त्यादी लावलेली ताकद देखील तितकीच महत्वाची ठरते आणि मोठे फटके येतात. परंतु कोणतीही जागा देत नाहीये किशोर मात्रे सध्या. हा टप्पा पाहिला जाईल पंचांकडून. अजयला धाव हवी होती. पंच सांगतात हा असेल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे जोडली जाणार. टीमची धावसंख्या ती मात्र 20. नेक्स्ट मॅच आमंत्रित करूया, पण नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही संघ असतील. अजित मुंगाजी, 6वी मॅच असेल. विधी स्पोर्ट्स वर्सेस बंट्या 11. आडवा बॅटने इथे फटका खेचला मिड विकेटला. अजितच्या बॅट मधून येतोय टोले जंग. भीमटोळा षटकार. अजित मुंगाजीच्या बॅटचा स्पीड आपण पाहिलं ना, तर त्याच्या रडारमध्ये टेनिस बॉल आला तर निश्चितच मी म्हणेल कोणतीही सीमारेषा त्याला थांबवू शकत नाही. किशोर मात्रे यांना देखील ठाऊक आहे माझा बॉल थोडा पुढे पडला. त्याचा जो ॲक्टिव्ह झोन आहे, त्याचा जो रडार आहे, त्याच्या स्लॉटमध्ये बॉल आल्यानंतर अजित मुंगाजी निश्चितच सोडणार नाही तो बॉल. त्यांनी पाठवला हा बॉल षटकारासाठी. 6 धावा. टीमची धावसंख्या 31. 26 धावसंख्या माफी असावी. 26. सोहम अँड RA11 टीम मात्र इथे बॅटिंग करते. आणखी एक कदाचित फटका फसलाय. लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक. षटकारानंतर इथे घेतलं विकेट किशोर मात्रे यांनी. अजित मुंगाजीची मोठा धक्का बसतोय तो सोहम अँड RA स्पोर्ट्स या टीमला. तिसरं षटक किशोर मात्रे यांचं इथे मात्र चालू आहे. टीमची धावसंख्या सध्या मात्र 26. एक चेंडू अद्याप शिल्लक आहे या तिसऱ्या षटकातील. 26 धावसंख्या धावफलकावरती आहे. महत्वाची विकेट किशोर मात्रे यांनी मात्र निश्चितच घेतली अजित मुंगाजीची. 12 चेंडू त्याने फेस केले आणि 19 धावा त्याने कुठल्या. न्यू बॅट्समन मंगेश गायकवाड. चावी सापडले टू व्हीलरची. कोणाची असेल ती मात्र त्यांनी जरूर घेऊन जा. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. आडवा बॅटनं समोर स्ट्रोक खेचलाय. हॉरिझॉन्टल बास स्ट्रोक तो देखील समोर. चांगली फिल्डिंग, त्याचबरोबर अचूक फेक. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक चेंडू बाकी आहे. माफी असावी. एक व्हाईट बॉल आला होता. एक चेंडू बाकी आहे. 27 धावा. 27. ऑन स्ट्राईक असेल आता मंगेश गायकवाड. मला अद्यापही आठवतोय की मंगेश गायकवाड यांनी मागच्या ओळे प्रीमियर लीगमध्ये चांगली बॅटिंग केली होती. किशोर मात्रे अजित मुंगाजीची विकेट त्यांनी मात्र घेतले. आतमध्ये आणला होता हा चेंडू. उडवलाय कव्हर्सला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. कॅच मात्र घेतली जाते. 2 झटके दिलेत या षटकामध्ये किशोर मात्रे यांनी. 3
तर निश्चितच पुन्हा एकदा एक पारितोषिक येते आदरणीय सतीजी म्हात्रे साहेबांकडून डीजे ऑपरेटर अर्थात डीजे माडीसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज आलंय. धन्यवाद साहेब. सर्वांना तुम्ही पारितोषिके देत आहेत त्यांच्या कामासाठी. कलाकाराची दाद देण्याचं तुम्ही काम करतायत त्यासाठी तुमचं मनापासून आभार. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. एकूण धावसंख्या आहे ती 27, 27. 9ची सरासरी. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं आहे की अजित मुंगाजी, आर्यन आणि मंगेश गायकवाड मात्र बाद झाले. 3 मोहरे टिपण्यामध्ये यश मिळालंय चंदन म्हात्रे आणि किशोर म्हात्रेला. 2 ओव्हर अद्यापही शिल्लक आहेत आणि नेक्स्ट मॅच विधी इंटरप्राइजेस आणि त्यांच्या विरोधात असणारे बंट्या 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी या. बंट्याचं विशेष कौतुक करायला हवं. जेव्हा जेव्हा बॉल सीमारेषा पार गेलाय ना तेव्हा तेव्हा बॉल त्याने शोधून काढलाय आपल्या टीमसाठी. मॅच संपली की सर्व अपोजिट टीमला देखील कॉंग्रॅच्युलेशन करण्यासाठी तो आतमध्ये जातो. गोलंदाज तयार. हा वेगवान चेंडू, त्यावरती एक आक्रमक फटका. बॉल जाईल सीमारेषा पार. मिड तर निश्चितच सतीशजी म्हात्रे साहेब यांचं या व्यासपीठावरून ते रजा घेत आहेत. त्यांचं मनापासून आभार. आणि आयोजकांकडून सूचना येते की तुम्ही चॉईस केलेलाच बॉल तुम्हाला परत दिला जातोय. षटकार खेचलाय तो बॅट्समन अजय गायकवाडने. एकूण धावसंख्या आता मात्र 33. चांगली बॅटिंग. किशोर म्हात्रे, चंदन म्हात्रे यांची 3 षटकं संपल्यानंतर आता आक्रमणाला सुरुवात केली. प्रसाद गायकवाडच्या विरोधात ठोकलेला हा षटकार. षटकार आलाय पहिल्याच बॉलवरती. एकूण धावसंख्या 33. प्रसाद गायकवाड समोर असेल अजय. वेगवान बॉल कव्हरच्या दिशेने बॅकफूट पंच अगदी आपण पाहिला. बॉल घेतला अंगावरती आणि ते थोडं निसटला होता पाय फिल्डरचा. त्या कारणास्तव दुसरी धाव. 2 धावा इथे जोडल्या त्यांना. टीमची धावसंख्या 35. श्री अँड शिव 11 मध्ये गुलशन म्हात्रे दिसत आहेत. प्रत्येक वर्षी रिबेल स्पोर्ट्स मध्ये असतात. वेगवान चेंडू, परंतु कोणती परिसीमा अजय गायकवाडला थांबणार नाही. त्याने ते ठोकलाय षटकार. थँक्यू. षटकार आला आणि या ओव्हरमध्ये पहा अजय गायकवाड अगोदर तो शांत होता. पहिल्या 2 बॉलमध्ये त्याने सिंगल घेतली, परंतु त्यानंतर आपण त्याने पाहिलं किशोर म्हात्रे, चंदन म्हात्रे जे प्रमुख गोलंदाज आहेत त्यांची षटकं आता समाप्त झाली. जे उर्वरित 2 गोलंदाज आहेत त्यांच्यावरती आक्रमण करायचं आणि त्या मनसुब्यानं बॅटिंग करत असताना स्वतः आता अजय गायकवाड 5 चेंडू त्याने फेस केलेत आणि 5 चेंडू फेस करत असताना त्याने धावा कुठल्यात त्या मात्र 16. 2 षटकार, 1 दुहेरी आणि 2 सिंगल. 4थं षटक मार्गस्थ आहे ती मात्र सोहम अँड आर्य स्पोर्ट्स टीमसाठी. एकूण धावसंख्या आतापर्यंत झाले ते 41. 41 धावा झाल्यात. प्रसाद गायकवाडला घ्यायचे विकेट, कारण हा बॅट्समन जर का शेवटपर्यंत थांबला तर धावांचा पाऊस पडेल. विकेटची चान्स आणि कव्हरच्या फिल्डरने घेतले कॅच.
थँक्यू डीजे माडी. काल आदरणीय दशरथ पाटील सर या ठिकाणी होते आणि दशरथ पाटील सरांना तोडीस तोड समालोचन कोण करू शकतो रोखठोक, तर तुमचा एकच आहे गुलशन म्हात्रे. उद्या तो येईल निश्चित मायक्रोफोनवरती, कारण त्याचा संघ काय कामगिरी करेल गॅसवरती आहेत ते सांगतायत. कारण मला ठाऊक आहे गेले कित्येक 5 वर्ष मी या ओळे प्रीमियर लीगमध्ये येतो आणि अंतिम दिवस आला की गुलशन म्हात्रे यांची शाब्दिक फटकेबाजी पाहण्याला ऐकण्यालायक असते. टीमची धावसंख्या 41-41. 2 षटकार, त्यानंतर प्रसाद गायकवाड यांना विकेट हवी होती अजयची आणि ती मात्र त्यांनी घेतले. फक्त दिशा दिले, कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून हा बॉल उडवलाय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव इथे घेतली जाणार की किशोर म्हात्रे यांची फेक होते बॉलरकडे आणि ते चूक झाले बॉलरकडून. बॉल हातातून निसटला. 2 धावा इथे मात्र त्यांनी कंप्लीट केल्यात. थ्रो चांगला होता किशोर म्हात्रे यांचा, परंतु कलेक्ट करू शकला नाही तो मात्र गोलंदाज प्रसाद गायकवाड. 2 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 वर. नेक्स्ट मॅच विधी इंटरप्राइजेस वर्सेस बंट्या 11. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण सज्ज राहा. मिड इनिंगमध्ये आपण करणार आहोत टॉस. प्रशांत मुंगाजीचं देखील मी विशेष कौतुक करेल. जेव्हा जेव्हा ओळे प्रीमियर लीगसाठी आलो तेव्हा तेव्हा त्याचं समालोचन मी ऐकलंय. किंवा ओळेमध्ये स्पर्धा असतील क्रिकेटच्या, खोदून काढायचा होता हा चेंडू. बॅटच्या आतमधली कडा. चांगली फिल्डिंग शॉट फाईन लेगला. निश्चितच आपल्या टीमसाठी काही धावा वाचवल्या त्या क्षेत्ररक्षकाने. सिंगल आले. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचेल 44 वर. 44. आत्तापर्यंत 2 खेळाडू असे जे ओळे प्रीमियर लीगमध्ये बॅटिंगच्या स्वरूपात मी तर म्हणेल 90 पार केलेत. एक प्रमोद गरज जो 100 पार गेलाय आणि एक सागर गायकवाड जो मला असं वाटतं 95च्या आसपास असेल. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आहे ती 11च्या सरासरीनं 44. ॲडव्होकेट समीरजी म्हात्रे, मी यांना विनंती करेल की आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. सर्वांना ठाऊक आहे ज्या 2 नाईट स्पर्धा ज्या ओळे नगरीमध्ये झाल्या त्या दोनही नाईट स्पर्धांचा एकच हेतू होता की गरीब गरजूंना मदत. मग ते कोणी असतील, विद्यार्थी असतील किंवा मागची जी स्पर्धा झाली त्यांची नाईटची स्पर्धा, तेव्हा त्यांनी आश्रमातील लोकांना म्हणजे त्या विद्यार्थ्यांना त्या लोकांना त्यांनी मदत केली. म्हणजे स्पर्धेचं संपूर्ण जो काही योगदान जे काही मला असं वाटते ते त्यांना मिळकत मिळते ती संपूर्णपणे त्या आश्रमाला ते देतात. तर हा एक चांगला हेतू घेऊन समीरजी म्हात्रे साहेब दरवर्षी क्रिकेटची स्पर्धा घेऊन येतात. ते सध्या रिवेल स्पोर्ट्सचे संघ मालक म्हणून या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो मी या व्यासपीठावर ओळे प्रीमियर लीगमध्ये. धावसंख्या 44. अंतिम षटक शिल्लक आहे. सोहमॅन आर्य स्पोर्ट्स टीम कशा पद्धतीनं आता बॅटिंग करणार या अंतिम षटकामध्ये. त्यांना 60 पार धावा हव्यात. पहिल्या 4 मॅचेसमध्ये पहिल्या आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. दूरवर क्षेत्ररक्षक उभा आहे. पोचलाय. दुसरी धाव घ्यायची आहे. फेक होते आणि पोचलाय बॅट्समन. भरधाव वेगानं मात्र इथे धावत आहेत दोन्ही बॅट्समन. निलेश गायकवाड आणि त्याच्या साथीला आहे तो मात्र प्रतीक गायकवाड. त्यांना माहिती आहे एक एक धाव इथे महत्वाची आहे. सोहमॅन आर्य स्पोर्ट्स त्यांच्या विरोधात प्रियांश 11 टीम बॉलिंग करते. 46 धावा झाल्यात. 5 चेंडू शिल्लक आहे. टार्गेट कितीचं असेल? 5 बॉलमध्ये किमान बॅट्समनच्या डोक्यात असेल 14 धावा. 60चं टार्गेट. अगोदरच तयार होता हा फटका खेळण्यासाठी बॅट्समन निलेश. डॉट बॉल मात्र इथे टाकलाय गोलंदाज कुंदन गायकवाडने. हे डॉट बॉलचं पर्सेंटाईल थोडं त्रास देईल सोहमॅन आर्य स्पोर्ट्स टीमला. समोर खेचला हा फटका. लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. व्ही शेप मधला हा फटका थांबवलाय साथीदाराने. सिंगल खेरीज मात्र काहीच नसणार आहे. त्या सिंगलने स्कोर जाऊन पोहोचलंय ते 47. 47 धावसंख्या. सर्व ग्रुप आता खुले व्हायला सुरुवात होईल हळूहळू जसे अंतिम टप्प्यात जातील. उद्या मला असं वाटते 4 मॅचेस बाकी असतील लीग स्टेजमधल्या. त्या अगोदर आज संध्याकाळी कांचनजी पालकर तुम्हाला उलगडा करावा लागेल सर्वांना की रन रेट किती आहे. मग त्यांचं कॅल्क्युलेशन सर्व चालू होईल. म्हणजे उद्याच्या मॅचेस बॅटने कमी. उद्याचे ज्या सर्व मॅचेस आहेत बॅट्सपेक्षा मी तर म्हणेल की कॅल्क्युलेटरवरती जास्त निर्भर असतील. 47. 47. ओके, तर रन रेट नाहीये. कांचनजी पालकर आयोजकांचा काहीतरी निर्णय.
ओके ओके, तर आयोजक तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. रनरेटचा विषय नाहीये म्हणजे डोक्याला ताप नाही. तसंही मलाच वाटते कांचन पालकर यांनी रनरेट काढून ठेवलाय. हा व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. एकूण धाव संख्या 48. डोक्याला स्कोररचा ताप ठेवला नाही आयोजकांनी. फुल टॉस बॉल होता, संधी होती बॅट्समन साठी. डॉट बॉल मात्र इथे टाकतोय कुंदन गायकवाड. पहा अजित, त्याचबरोबर अजय गायकवाड बॅटिंग करत होते तेव्हा असं वाटलं की सोहमॅन आर्य स्पोर्ट्स किमान 60च्या वरती जाईल, परंतु आता 60च्या काय 50च्याही वरती त्यांची जाण्याचे चान्सेस दिसत नाहीये. इथे हुकचा चांगला फटका आहे. लेफ्टी बॅट्समन प्रतीक गायकवाडच्या बॅट मधून येतो एक दर्जेदार स्ट्रोक. बॉल जाईल सीमारेषा पार. षटकार. सुखाची छाया तुझे भेटीला. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 54 धावा झालेल्या आहेत. मी मगाशी वक्तव्य जरूर केलं की 50च्या पार जातायत की नाही, परंतु लगेचच समालोचकाला चपराक लगावली ती. प्रत्येक गायकवाडने टोकला तो षटकार. या बॉलवरती जर का एक मोठा फटका आला, षटकार आला तर किमान 60 पर्यंत जाऊन पोहोचतील. 54 आहेत, षटकार आला तर 60, चौकार आला तर 58, म्हणजे किमान 60च्या आसपास आव्हान निश्चितच ते उभारू शकतील ते प्रियांश स्पोर्ट्स टीमच्या अगेन्स्ट. हा लेफ्टी बॅट्समन ते काम करेल का? इथे लाईन तपासली जाईल पंचांकडून आणि पंच सांगतायत की षटक इथे झालंय समाप्त. तर पहिल्या सत्राच्या अंती सोहमॅन आर्य स्पोर्ट्स टीम जाऊन पोहोचले 54 वरती आणि 55 धावांचा पाठलाग करायचा असेल तो प्रियांश 11 टीमचा. अर्थातच रिबेल स्पोर्ट्सचे टीम ओनर ॲडव्होकेट समीरजी म्हात्रे यांचा सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येईल. मी विनंती करेल राकेशभाई गायकवाड यांना की आपल्या शुभ हस्ते ॲडव्होकेट समीरजी म्हात्रे यांचा आपण सन्मान करायचे. 54 धावा झाल्यात, 55 धावांचा पाठलाग करायचे. विशेष मी कौतुक करेल की इतक्या कमी वयामध्ये तरुण आहेत, ॲडव्होकेट आहेत आणि ॲडव्होकेट असताना आपला पेशा जरूर सांभाळतायत. आणि इतकंच नाही तर आपल्या गावातील कित्येक असे काही मी म्हणेल खेळाडू आहेत की त्यांच्या अगेन्स्ट जे कोर्टामध्ये काही गोष्टी घडामोड होत होत्या त्या देखील मलाच वाटते नील करण्याचं काम देखील ॲडव्होकेट समीर म्हात्रे यांनी केलेलं आहे. आणि त्यांच्या ज्या सर्व आणि निश्चितच त्यांच्या जेवढ्या नाईट होतात आतापर्यंत 2 झालेल्या आहेत, त्या दोन्ही नाईटच्या मलाच वाटते गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी ते योगदान दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर जे आश्रम आहेत त्यांना देखील जी काय मिळकत मिळते त्यांना ते मात्र दान देतात. विधी इंटर प्रदेश टीमचे ओनर आदरणीय धर्माशेठ मुंगाजी यांचा सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येतोय. आणि एक नामचीन व्यक्तिमत्व या ओळे नगरीतील आदरणीय धर्माशेठ मुंगाजी, माजी सरपंच ओळे ग्रामपंचायतीचे धर्माशेठ मुंगाजी यांचा सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येतोय. राकेशभाई गायकवाड यांच्या शुभ हस्ते. ते संघ मालक आहेत विडी इंटरप्राइजेसचे. तर एक आमच्यापर्यंत सूचना येते, पुढच्या वर्षीची OPLचे ऑर्गनायझर असतील. हे दरवर्षी होतं आणि मलाच वाटते मी लकी आहे की मीच दरवर्षी अनाऊन्स करतो की कोण करणार आहे. रिबेल स्पोर्ट्स आणि त्यांच्या समवेत साई स्पोर्ट्स यांच्या वतीनं पुढच्या वर्षीची OPL आयोजित करण्यात येईल. आणि अंतिम विजेता संघ जो असेल आणि अंतिम विजेता संघातील जे 14 खेळाडू असतील त्यांच्यासाठी समीरजी म्हात्रे यांच्याकडून अर्थातच रिबेल स्पोर्ट्स कडून मात्र काहीतरी एक वेगळी अनोखी भेट मात्र असणार आहे. तर रिबेल स्पोर्ट्स आणि साई स्पोर्ट्स टीम कडून पुढच्या वर्षीचं OPLचं आयोजन करण्यात येईल. आणि या अगोदर अश्विन पाटील काही सूचना करतायत. सोहम आणि ही अनाउन्समेंट करायला दशरथ पाटील सरच पाहिजे होते. सोहम आणि आर्य या टीम मध्ये जो खेळाडू आहे पिंटू दमडे, तर अश्विन पाटील यांच्याकडून तुम्हाला प्रेमचंद पाटील
यांच्याकडून तुम्हाला पारितोषिक येते. तुम्ही टप्पा बॉल जरी पकडला तरी तुम्हाला संध्याकाळची सोय. मादक द्रव्य, टप्पा बॉल पकडला तरी हे पारितोषिक असणार आहे. तर पुढच्या वर्षीची OPL आणि त्याचे ऑर्गनायझर असतील रिबेल स्पोर्ट्स आणि साई स्पोर्ट्स, ही घोषणा मात्र इथे करण्यात आलेली आहे. त्यांना सर्व त्यांच्या साथीनं असतील संपूर्ण ओळे ग्रामस्थ. परंतु आता 5 षटकं आणि धावा करायचे 55. या 55 धावांचा पाठलाग कसा होईल या आपण ऐकूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आदरणीय दीपकजी पाटील यांचा आवाज. विधी इंटरप्राइजेस आणि बंट्या 11 यस दोन्ही इथे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. आपण टॉस करणार आहोत. आदरणीय धर्माशेठ मुंगाजी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस इथे करायचं आहे. माजी सरपंच ओळे ग्रामपंचायतीचे धर्माशेठ मुंगाजी यांच्या शुभ हस्ते टॉस होईल आणि अनोख्या मुलाखतीसाठी पुन्हा एकदा सज्ज झालेत गुलशन म्हात्रे ऑन माईक प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. ओव्हर टू गुलशन म्हात्रे सर. हॅलो, हे जिंकलं का तुम्ही? आणि टॉस विन झालेले आहेत ते आपले बंट्या 11. आणि मी राकेश गायकवाड यांना विचारतो की आपण 2 मॅच जिंकलेल्या आहेत, याची पुढे रणनीती काय असेल तुमची? पहिल्यांदा मी क्षेत्ररक्षण करणार आणि ही मॅच जिंकलो तर म्हणजे कसं सेफमध्ये राहू एवढं प्रयत्न करणार. आणि तुम्ही मला वाटते प्लेयर लोक आहेत तुमचे सपोर्टर, ते मला वाटते सेफ ही मॅच जिंकण्याचाच प्रयत्न करतील. कारण पुढची मॅच ते सेफ झोन म्हणजे बटवायझरचे टीम येतील त्या त्यांना माहीत आहे. कारण पुढची मॅच इझी असेल त्यांना. तर तुमचा टार्गेट काय असेल ऑपोजिट संघासमोर? 50 ते 60 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. तुमचे कुठले गोल मला वाटते मुन्ना आहे चांगली गोलंदाजी करत आहेत, तरी पण या 60 धावा डिपेंड करण्यासाठी तुम्ही कंबर कसावत लागेल. कारण सागर गायकवाड नंतर तुम्ही फलंदाजी थोडा अक्षय आता फॉर्ममध्ये आलेला आहे, त्यामुळे मला वाटतं तुम्हाला ऑल द बेस्ट 60 धावा डिपेंड करण्यासाठी. आणि पुढची मला वाटतं विद्याधर म्हात्रे माझे जिवलग मित्र सकाळचे पार्टनर, मला वाटतं एक मॅच 2 मॅच हरलेले आहेत. आता रणनीती काय असेल तुमची? आमची रणनीती एवढीच असेल की तिसरी मॅच आम्ही 100% जिंकण्याची प्रयत्नच करू. काही चेंजेस तुमच्या बॉलिंग लाईनमध्ये तुमच्या प्लेइंग 11मध्ये? प्लेइंग 11मध्ये आता नाही सांगू शकत मी, तिथे आमच्या पॅव्हलिन बॉक्समध्ये गेल्यानंतर डिस्कस करू. कारण तुम्हाला सुद्धा चान्स आहे, तुम्ही पण 2 मॅच हारले असले तरी तुम्ही हे 2 मॅच जिंकले तर सर्वांची समीकरणं तुम्ही बदलवू शकता आणि तुम्ही पण टॉप टिपाला तरी राहाल. तर तुम्ही तुमच्या फलंदाजांना काय सल्ला द्याल? फलंदाजांना आणि पूर्ण 11 प्लेयर्सना हेच सांगू इच्छितो की ही मॅच आपल्याला आणि पुढची मॅच जिंकणं आवश्यक आहे. ते तर सर्व आहे, पण तुम्ही मला वाटते हा 3रा टॉस जिंकलेला आहेत, पण तुम्हाला काही रन चेसिंग झालेलं नाही, त्यामुळे तुमची फलंदाजांवर जास्त हे असेल मदार. तर असे कोणते फलंदाज आहेत ते आता तुम्हाला सेफ झोनमध्ये ठेवतील? आमच्या याच्यामध्ये रोशन, परम, साजन मुंगाजी विशेषतः अजून त्याला बॅटिंगची चान्स भेटली आणि त्याच्या मनाची सारखी भेटलेली नाही आहे. आज बघू, त्याला आम्ही वर टाकण्याचा प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला पुढच्या 2 सामन्यासाठी शुभेच्छा. राकेश भाईसांना पण 2 सामन्यासाठी शुभेच्छा देतो. तर थँक्यू गुलशन म्हात्रे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस जिंकलाय तो
विधी नाही बंटा 11. बंट्या 11 संघानं. आता मला वाटते धर्माशेठ मुंगाजी हे थोडे ॲडव्हर्टायझिंग करतात त्यांना, कारण 2 सामने त्यांनी कोचिंग नीट बरोबर दिली नव्हती. आता ते मला वाटते पूर्ण 5-10 मिनटं त्यांना पूर्ण मार्गदर्शन करतील. यंदाच्या हंगामामध्ये मैदान नवीन आहे, त्यामुळे थोडासा बऱ्याचशा संघांना अंदाज येत नाही, परंतु बंट्या 11 संघाला मात्र चांगला फायदा झाला आहे त्या अनुभव आहे ह्या ग्राउंडचा, कारण बाकीच्यांना ह्या ग्राउंडचा अंदाज नाही आणि बंटा 11ला याचा पुरेपूर फायदा झालेला आहे. आज सामना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय प्रियांश 11 आणि सोहम अँड आर्या 11 ज्या ठिकाणी 55 धावांचं लक्ष्य आहे. निलेश गायकवाड पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवर आतापर्यंत पहिल्या 3 बॉलवर आल्यात 6 धावा. महेंद्र मुंगाजी आणि किशोर म्हात्रे. पहिल्या मॅचमध्ये महेंद्र मुंगाजी यांनी खूप चांगली बॅटिंग केली होती, अफलातून फटकेबाजी पाहायला मिळाली होती आणि आता मात्र या धावांचं चेस करायचं असेल तर याही 2 फलंदाजांचं खेळणं खेळपट्टीवर फार गरजेचं आहे. कारण सोहमॅन आर्य 11चा विचार केला तर पहिला सामना मात्र भरमसाठ धावा काढून सुद्धा गमावला होता. 75 धावा काढून मात्र त्या धावा डिफेंड करता आल्या नव्हत्या बंट्या 11 संघाच्या विरोधामध्ये. त्यामुळे सोहमॅन आर्य 11ला हा सामना जिंकण्यासाठी आता मात्र प्रामाणिकपणे प्रयत्न करावे लागतील. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 7 धावा. 7 रन्स ऑन बोर्ड. निलेश गायकवाड पहिलं षटक टाकतात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. 55 धावांचं लक्ष आहे लेफ्ट हँडेड बॅट्समन किशोर म्हात्रेसाठी. थोडीशी फिल्डिंगची सजावट. टॉप एज लागली होती इथे, मात्र फर्स्ट स्लिपमध्ये बॉल अडवला जातोय. संजूबाई आहेत त्या ठिकाणी. सिंगल मात्र कंप्लीट केली जाते. एकेरी धाव. आउटसाईड एज लागली होती, चान्स जरूर होती. कौतुक करेन मी निलेश गायकवाड यांचं सुद्धा, कारण पहिलं षटक टाकते पॉवर प्लेचं आणि पहिल्या षटकामध्ये चान्स निर्माण केली होती. कारण या 2 फलंदाज असे आहेत की 2 विकेट जर लवकर मिळवल्या सोहमॅन आर्य 11 टीमसाठी तर नक्कीच लाभदायक ठरेल आणि जेणेकरून या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. स्वीप केला यावेळेस मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे महेंद्र मुंगाजी यांच्या बॅटमधून निघाला हा कणकणीत असा चौकार. चौकारानं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावर. 12 रन्स ऑन बोर्ड. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या आणि शेवटच्या बॉलवर चौकार आलाय निलेश गायकवाड यांच्या. 55 धावा करण्यापासून रोखायचं आहे प्रतिस्पर्धी प्रियांश 11ला आणि असं असताना मात्र सलामीची जोडी लवकर फोडावी लागेल तरच या रणनीती मात्र यशस्वी होऊ शकते. अन्यथा थोडंसं कठीण होईल. जर हे दोनही फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावले तर कठीण होऊ शकतं. बॅटिंग करत असताना मात्र 19 धावांची इनिंग साकारली होती अजित मुंगाजीनं. त्यानंतर अजय गायकवाडच्या बॅटमधून 16 धावा निघाल्या होत्या. दोघांचं महत्त्वपूर्ण योगदान होतं, परंतु तरीही म्हणेन की साजेशी कामगिरी झालेली नाही आहे फलंदाजीमधून अजूनपर्यंत. पहिल्या मॅचमध्ये जरूर धावा उभारल्या होत्या, परंतु या मॅचमध्ये धावा करणं गरजेचं होतं त्यांच्यासाठी, कारण हे मैदान म्हटलं ते स्कोरिंग मैदान आहे. अजित मुंगाजी येतोय. चलो रे टोपण डावानं मात्र प्रसिद्ध ग्राउंड विकेट ना. यावेळचा हा बॉल तोही हवेमध्ये होता. आणखीन एक मिस टायमिंग स्ट्रोक त्या ठिकाणी. अजून एक संधी जरूर होती, परंतु आज दैव बलवत्तर आहे किशोर म्हात्रे यांचं. दोन्ही वेळा मात्र खेळत असताना झेल उडाला होता. सिंगल रन धावसंख्येमध्ये बदल धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 रन्स 13 या आकड्यावर. महेंद्र मुंगाजी हा फार मोठा अडथळा असेल सोहम अँड आर्य 11 संघाचा विचार केला तर, कारण जो फॉर्म आहे या स्पर्धेमध्ये महेंद्र मुंगाजी
अफलातून बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये साकारले आतापर्यंत, त्यामुळे त्याच्याकडूनच फार मोठी अपेक्षा असेल टीमला. अजित मुंगाजी राईट मोर द विकेट आता मात्र गोलंदाजी करेल. सरळ फटका खेचला, इथून मात्र पायानं अडवण्याचा प्रयत्न 2 वेळा झाला, परंतु दुसऱ्या वेळी मात्र निलेश गायकवाड यांचा प्रयत्न यशस्वी होतोय. स्टॉप केला जातोय बॉलला, 2 धावा मात्र मिळतील. या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या मात्र पुढे जाईल. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे, त्यामुळं बराच वेळा आपण पाहतो सर्कल भेदल्यानंतर मात्र कठीण होतं बाउंड्री अडवणं, परंतु त्या ठिकाणी मात्र लॉंग चेस होता निलेश गायकवाड यांच्यासाठी. वाडीश लॉंगॉनपासून अगदी समोरच्या दिशेमध्ये येऊन हा बॉल मात्र फील्ड केला जातोय. 2 धावा जरूर सेव्ह केल्यात आपल्या टीमसाठी. अरुणजी पाटील यांचं आगमन होतोय, त्यांचा आम्ही मनापासून आभार मानतोय. शतशः ऋणी आहोत की एक फरमाईश होती ती त्यांनी आमची पूर्ण केलेली आहे. त्यांचं मनपूर्वक आभार. साई नेट संपूर्ण 24 लाईव्ह इव्हेंटसाठी मात्र आपण पाहतो या स्पर्धेसाठी इंटरनेटची सुविधा ज्यांनी उपलब्ध करून दिले असे अरुणजी पाटील. तर ड्राईव्ह केला पुन्हा एकदा, स्ट्रेट केला हा फटका, पुन्हा एकदा निलेश गायकवाड त्या ठिकाणी. चांगला स्टॉप पाहायला मिळतोय. दुसरा धावेचा प्रयत्न, आता चान्स आहे त्या ठिकाणी आणि आता मात्र पहिल्या विकेटचं पतन होईल. फलंदाज मात्र परतेल. यावेळेस किशोर मात्रेच्या स्वरूपात लागलेला हा मोठा झटका प्रियांश इलेव्हनला. तर इथे धावचीच्या स्वरूपात मात्र यश प्राप्त झालंय. सोहम अँड आर्य 11 संघाला काही झालं तरी हा सामना जिंकावा लागणार आहे, नाहीतर या स्पर्धेमधलं आव्हान मात्र थोडंसं खडतर होऊ शकतं. प्रसाद गायकवाड तिसऱ्या क्रमांकावर. अजितचा हा बॉल टॉपेज लागले. आता मात्र ही सुवर्ण संधी आहे आणि झेल मात्र टिपला जातोय. या मॅच मध्ये थोडासा शिरकाव करण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. तो सोहम अँड आर्य 11 टीम कडून लागलाय हा मोठा झटका. यावेळेस मात्र इनफॉर्म बॅट्समन महेंद्र मुंगाजी यांच्या खेळीचा होतो अंत. चांगली संधी मी तर म्हणेन मिळाले सोहम अँड आर्य 11ला. दोनही सलामीवीरांना एका पाठोपाठ मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी राहिले आहेत, परंतु अजूनही प्रसाद गायकवाड जोपर्यंत मैदानामध्ये असेल तोपर्यंत मात्र चिंता करण्याचं काम नसेल प्रियांश 11साठी. धावसंख्या झाल्या आतापर्यंत 18 धाबा, 18 रन्स ऑन बोर्ड. 18 धाबा झाल्यात आणि अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी असेल. यानंतर मात्र दुसरं षटक समाप्त होईल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडंसं कमबॅक करत असताना, कारण सलामीची जोडी फोडली जाते, दोनही ओपनर्सला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलंय आणि इथे मात्र चांगला शिरकाव करण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. त्यामुळे 55 धावांचा लक्ष्याला सामोरं जात असताना मात्र कस लागणार प्रियांश 11चा हे मात्र निश्चित केलंय या गोलंदाजीनं. अजित मुंगाजी पुन्हा एकदा सज्ज होईल. नवीन दोनही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला प्रसाद गायकवाड, दुसऱ्या बाजूला समाधान गायकवाड. अजून एक मोठा अडथळा असेल तो म्हणजे प्रसाद गायकवाडचा. पहिला चेंडू फेस करेल. यावेळेस मात्र खोलात टाकलेला हा बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला. मिड विकेटकडे बॉल जात असताना सिंगल येते. या एकेरी धावेच्या बरोबरीनं मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 19 धावा. 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये येणाऱ्या 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे आणि या 3 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या 36 धावा. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये पाण्याची मागणी केली जाते. अंपायर्सकडून विनंती असेल.
चला, जेवणाचं कोण बाकी असेल तर कृपया करून जेवून घ्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल यावेळेस मात्र उडवलाय, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. निलेश गायकवाड यांच्यावर चढवलाय हल्ला, षटकार. तर प्रसाद गायकवाडला सुद्धा रोखावं लागणार आहे. जरूर 2 विकेट्स मात्र झटपट घेतल्यात सोमॅन आर्या 11नं. खूप चांगला बॉल होता यावेळेस, मात्र प्लेसमेंट पाहायला मिळते. कव्हरच्या दिशेनं मात्र बॉल खेळून काढला, एकच जाब येईल. प्रसाद गायकवाडला जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक एंडला ठेवावं लागेल आणि एक काम करावं लागेल जेणेकरून मोठे फटके येणार नाही आहे, त्याची काळजी घ्यावी लागेल सोमॅन आर्या 11ला. कारण पहिल्या सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स झाल्यानंतर सुद्धा पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. परंतु इथून मात्र चान्स जरूर निर्माण झाले, कारण दोनही सलामीवीर बाद झाल्यानंतर अजून 1-2 विकेट जर निघाल्या तर या मॅचमध्ये मात्र पुन्हा एकदा पकड मजबूत करता येऊ शकते सोमॅन आर्या 11ला. आणि अजित मुंगाजीला तशीच प्लॅनिंग करावी लागणार आहे. निलेश गायकवाड पुन्हा एकदा सज्ज होतील. 2 षटकं मात्र दिली जातात या गोलंदाजाला. चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. राईट मोर द विकेट ना. शॉर्ट ऑफ लेंथ होता, इथे मात्र खूपच खराब चेंडू होता. अर्ध्या पिचवर आपटलेला हा बॉल निलेश गायकवाड यांचा पाठवला आहे तो सरळ फाईन लेग सीमारेषेच्या दिशेनं 6 धावांकरता. समाधान याच्या बॅटमधून मात्र हा षटकार निघालाय आणि पहिल्या 3 बॉलवर मात्र 13 धावा खर्च केल्यात. महागडा ठरतोय आता मात्र गोलंदाज. इथे मात्र समोर थोडासा वेगवान टाकलेला हा बॉल फुलर लेंथ होता. कबरच्या दिशेने ढकलल्या बॉलला चांगली बॅटिंग पाहायला मिळते. षटकारानंतर मात्र स्ट्राईकसुद्धा रोटेट केली जाते लगेचच. आणि अगदी जसं क्रिकेट हा व्हायला हवं, मेरिटनुसार क्रिकेट मात्र खेळलं जाते मैदानामध्ये. धावांचा चेस करत असताना मात्र या जोडीवर बरंच काही निर्भर आहे, कारण दोनही फलंदाज असे आहेत की दोघांमध्ये क्षमता तीच आहे. त्यामुळं दोघांचं खेळपट्टीवर अजून एखादं षटक जर राहिलं तर नक्कीच मात्र या धावांचा चेस सोडण्याच्या दृष्टिकोनातून एक यशस्वी पाठलाग करण्याच्या दृष्टिकोनातून मात्र नक्कीच पाऊल टाकलं जाईल. यावेळेचा हा बॉल स्क्वेअर ड्राईव्ह केला. इथून मात्र कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक येतोय वेगाने धावत, तोपर्यंत मात्र 2 धावा. 2 धावांचं योगदान मात्र मिळालं. हे षटक मात्र धावा देऊन जातंय ते प्रियांश 11 टीमसाठी. या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35वर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, इथून मात्र कनेक्ट झाला नाही आहे. शरीराचा वेध घेणारा हा बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावर 35 धावा लागल्यात. 2 षटकं आणि 20 धावांची गरज आहे.
2 ओव्हर्समध्ये 20 धावांची गरज. अक्षय गायकवाड याचं आगमन होतोय. लगातार 3 षटकारांचा खेळ आज त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आहे. विस्फोटक इनिंग मात्र साकारले, परंतु इथे मात्र 4थं षटक फार निर्णायक असेल. आणि या ओव्हरमध्ये जर कमी धावा आल्या, 10 पेक्षा कमी धावा, तर शेवटच्या षटकामध्ये मात्र अजूनही संधी निर्माण होऊ शकते. परंतु त्यासाठी मात्र जोडी फोडावी लागेल. तुम्हाला विकेट हव्यात आणि विकेट हा एकमेव आधार घेऊनच हा सामना मात्र अजित मुंगाजीला जिंकता येऊ शकतो. अन्यथा मात्र कठीण होऊ शकेल, कारण 2 ओव्हर्समध्ये 20 धावा या मैदानावर सहजतेनं चेस होऊ शकतील. गोलंदाजीसाठी मात्र आणलं जात आहे अजय गायकवाड. मागच्या मॅचमध्ये, पहिल्याच मॅचमध्ये मात्र कमालीचा महागडा ठरला होता आणि 75 धावा केल्यानंतर सुद्धा मात्र अजय गायकवाडच्या गोलंदाजीमुळंच मात्र मी म्हणेन तो सामना गमवावा लागला होता सोहमॅन आर्य 11ला. आणि ती कुठेतरी मनामध्ये असेल खंत अजय गायकवाडच्या. आणि आता मात्र चांगली गोलंदाजी करून इथे मात्र कमबॅक करून द्यावा लागेल आपल्या टीमला. झालं गेलं विसरून जाऊन आता मात्र नव्यानं खेळ करणं गरजेचं आहे अजय गायकवाडसाठी. क्षमता जरूर आहे या खेळाडूकडे. शॉट ऑफ लेंथ होता, इथे मात्र अपील जोरदार पाहायला मिळते. पंच मात्र इशारा करत असताना व्हाईट बॉलचा सर्वर दबाव टाकण्याचा प्रयत्न मात्र केला जातो. आउटसाइड ऑप्शन बराचसा बाहेर जाणार हा बॉल. दीड चेंडू, एक धाव मात्र मिळते. धावसंख्या 1ने पुढे जात असताना जाऊन पोहोचते. आता मात्र येणारे यावेळेचा हा फटका स्ट्रेट जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि विकेटचं पतन मात्र होईल. आणि गरज होती ते मात्र विकेटची, ती महत्त्वपूर्ण विकेट. समाधान गायकवाडला मात्र बाद केलंय ते अजय गायकवाडनं. बारा 11 चेंडू आणि अजूनही गरज असेल ती 19 धावांची. 11 बॉल 19. परंतु हा सामना जिंकायचा असेल तर अजूनही प्रसाद गायकवाड ज्या खेळाडूला झटपट बाद करणं गरजेचं आहे इथून मात्र. आणि ही गोल्डन विकेट असेल आता मात्र सोहमॅन आर्य 11 टीमसाठी. आणि अजय गायकवाडने जर ही विकेट काढली तर नक्कीच या मॅचमध्ये मात्र पुनरागमन करता येऊ शकतं अजूनही. परंतु त्यासाठी मात्र प्रसाद गायकवाड जो कसलेला आहे, मुरलेला बॅट्समन आहे आणि या सिच्युएशनला मात्र त्याची विकेट काढणं हे फार कठीण असेल. परंतु एखाद्या फलंदाजाच्या चुकीमुळेच मात्र एखादी विकेट मिळाली तर मात्र हे काम सोपं होऊ शकतं. नवीन बॅट्समन येतोय तुषार गायकवाड. अजय गायकवाडला मात्र पहिल्याच बॉलवर सफलता मिळाले. राईट अमोर द विकेट हा बॉल. हो, शॉट ऑफ लेंथ होता, इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर सरळ शरीराचा वेध घेणारा हा बॉल निर्धाव निघून जातोय. इथे मात्र चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. पहिल्याच मॅचमध्ये मात्र कमालीचा महागडा ठरणारा गोलंदाज आता मात्र पुन्हा एकदा लईमध्ये आलाय. काडी रुळावर आले असे म्हणायला काहीच हरकत नाही आहे. हे येणं गरजेचं होतं, कारण अजय गायकवाडचा परफॉर्मन्स मात्र मॅटर करतो या टीमसाठी आणि तो त्याला द्यावाच लागणार आहे काही झालं तरी. फुलर लेंथ होता, यावेळेस मात्र सरळ बॅटवर कव्हरच्या दिशेने ढकलल्या बॉलला. वेगाने क्षेत्ररक्षक येतोय, सिंगलच रन येतोय. हे थोडंसं प्रेशर आता मात्र क्रिएट करत असताना परंतु कलेक्शन झाले नाहीये आणि त्याचमुळे मात्र दुसरी धाव कंप्लीट झाले. चुका टाळाव्या लागतील. इथून मात्र एक रन फार महत्त्वाची आहे. सोहमॅन आर्य 11 संघाला सामना जिंकायचा असेल तर क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा तर पाहिजेच, परंतु त्याचबरोबरीनं मात्र कलेक्शन करताना इथे अडचणी आल्या आणि त्याचमुळे थोडासा गडबड झाला. अडतीस धावा, 38 रन्स, 17 धावांची अजूनही गरज आहे. अजय गायकवाडच्या गोलंदाजीवर खास करून विशेष नजर असेल, कारण हे षटक या मॅचमधील टर्निंग पॉईंट असणार आहे. जर चांगलं षटक पडलं तर शेवटच्या षटकामध्ये मात्र मॅच पाहायला सुद्धा मजा येईल प्रेक्षकांना. इथे मात्र सेट डाऊन द ग्राउंड, समोर खेचलाय हा फटका. लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे दडपण दूर करणारा
प्रसाद गायकवाडच्या बॅटमधून मात्र हा उत्तुंग असा षटकार. एकच रन मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1 पुढे जात असताना 10 धावांची गरज आहे. उर्वरित 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 रन्स नीडेड, रिमेनिंग 7 डिलिव्हरीज. हा षटकार मात्र थोडासा टेन्शन वाढवणारा ठरला आहे सोहम अँड आर्य 11 टीमच्या दृष्टिकोनातून. मगाशी जी स्ट्राईक रोटेट झाली ना, ही फार मोठी चुकी केली मी तर म्हणेन. कारण प्रसाद गायकवाड त्या बॉलला पुन्हा स्ट्राईकवर आला आणि त्याच्या बॅटमधून षटकार निघाला. त्यामुळं तो चेंडू कलेक्ट करून घेणं किती गरजेचं होतं. यावेळेस मात्र स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये पॉईंटला झेलला जातोय. आणखीन एक फलंदाज बाद होईल. शेवटच्या बॉलवर मात्र यश संपादित करत असताना अजय गायकवाड दुसरी विकेट आपल्या ओव्हरमधील नोंदवतोय. अजूनही मॅच संपलेली नाही आहे. 4 षटकांचा खेळ स्थगित झाला आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या 45 धावा, 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. हा सामना विजयासाठी अजूनही प्रियांश 11ला. पहिलाच बॉल, कॅप मात्र उडाले डोक्यामधून. इथे मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा कोणताच विचार नाहीये, परंतु धाव घेण्याचा सुद्धा विचार नव्हता. आणि इथे मात्र चान्स जरूर होती फलंदाजाला बाद करण्याची, परंतु अजून एक मी म्हणेन थोडीशी चुकी करतोय. कारण या सिच्युएशनला आता मात्र सोहम अँड आर्य 11 संघाकडून एकही चुकी अपेक्षित नसेल. कारण इथून येणारी छोटी छोटी चुकी सुद्धा तुम्हाला पराभवाचं कारण ठरू शकेल. 5 चेंडू आणि गरज असेल ती 10 धाबांची. मागची मॅच डिपेंड करताना सुद्धा संजूभाई गायकवाड यांनी पहिला चेंडू निर्धाव काढला होता आणि बाकीच्या चेंडूंमध्ये धावा दिल्या होत्या. गुलशन, मला वाटतं संजयबाईला दोन्ही मॅचला बॅटिंगला हे ओवलेगावचे राक्षसर उभे राहिलेले आहेत. असे कोणतरी देवमाणूस असता तर संजयबाईला काय टेन्शन आलं नसतं. तर नक्कीच मागच्या वेळी सागर गायकवाड होता, आता मात्र प्रसाद गायकवाड आहे. परंतु तरी संजूबाई यांच्यामध्ये आत्मविश्वास आहे. हो, फुल टॉस बॉल होता, ड्राईव्ह केलाय, प्रेशर आहे प्रसाद गायकवाडवर सुद्धा. दुसरा धाब्याचा प्रयत्न इथून मात्र पाहावं लागेल. 2 रन्स कंप्लीट केल्या जातात. क्लास रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. आणि या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या मात्र पुढे जात असताना 47 वर अजूनही 4 चेंडू आणि गरज आहे ती 8 धावांची. सोहम अँड आर्य 11 संघाच्या विजयामध्ये अडथळा कोण असेल तो प्रसाद गायकवाड. आणि हा सामना जर जिंकवला संजूबाई गायकवाड यांनी गोलंदाजीमधून तर भरतशेठ गायकवाड यांच्याकडून तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. ही सुवर्ण संधी असेल. इथे मात्र हा मोठा प्रहार पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेगला निलेश गायकवाड, गोल्डन विकेट. जल्लोष जल्लोष आणि जल्लोष पाहायला मिळतोय. अप्रतिम झेल टिपलाय आणि या सामन्यामध्ये एकच जल्लोष पाहायला मिळतोय, तो सोहम अँड आर्य टीमचा. कारण प्रसाद गायकवाड अगदी मोक्याच्या क्षणाला आपली विकेट गमावले आणि आता मात्र थोडेसे धाबे दांडले असतील ते प्रियांश 11चे. 3 चेंडू आणि अजूनही 8 धावांची आवश्यकता. आता मात्र संजयबाईंनी त्याची कौशल्य दाखवून मला वाटतं मजबूत पकड केलेली आहे त्याची संघाची.
आणि त्याच बरोबरीनं मात्र निलेशभाई गायकवाड यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे, कारण जो झेल टिपलाय तो अगदी सीमारेषेलगत उंच होता झेल आणि महत्त्वपूर्ण विकेट होती. दोनही खेळाडूंचं मनापासून कौतुक आपल्याला करावंच लागेल, कारण या सामन्यामधील कदाचित कलाटणी देणारा हा क्षण होता. आणि इथून जर मॅच फिरली तर नक्कीच संजूबाई गायकवाड आज मात्र मालामाल होणार आहेत, कारण भरतशेठ गायकवाड यांनी तब्बल 3,000 रुपयांचं पारितोषिक जेव्हापासून लावलंय तेव्हापासून आता मात्र मोठा आत्मविश्वास वाढलाय त्यांचा सुद्धा. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. चंदन म्हात्रे आणि कुंदन गायकवाड अशी जोडी असेल. फिरून खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र प्रत्येक चेंडूमध्ये जल्लोष पाहायला मिळतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडू आणि आता मात्र 8 धावांची आवश्यकता. सामना आता मात्र गर्रकन फिरवलाय. तर सन्माननीय नंदराशेठ मुंगाजी यांच्याकडून संजूबाई गायकवाड यांनी सामना जिंकवला तर 2,000 रुपयांचं पारितोषिक आहे. 5,000 रुपये मिळणार आहेत संजूबाई गायकवाड यांना. हा महत्वाचा चेंडू आहे. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. या सामन्याचा निकाल मात्र या 5व्या चेंडूवर असेल आणि तो चेंडू सादर करण्यासाठी मात्र संजूबाई गायकवाड सज्ज होतात. फुल टॉस बॉल आणि स्ट्रेट टू द फिल्डर आहे, परंतु 1 टप्प्यानिशी बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे. इथे बाउंड्री अडवण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते, परंतु या मॅचचा थरार मात्र शेवटच्या बॉलवर 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. साठी जवळजवळ 2,500 रुपये लावलेले होते दत्ता शेठ मुंगाजी यांनी. म्हणजे दत्ता शेठ मुंगाजीचा फेवरेट गोलंदाज. त्याचप्रमाणे अनिल शेठ म्हात्रे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक आहे जर या बॉलवर मात्र सामना संजूबाई गायकवाड यांनी जिंकवला तर. परंतु चंदन म्हात्रेनं मात्र या मॅच मध्ये रोमांचकारी आता मात्र वळण निर्माण केलंय. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे आणि या चौकारानंतर चंदननी जर हा सामना जिंकवला तर भरतशेठ गायकवाड यांच्याकडून 1,000 रुपयांचं पारितोषिक असेल. परंतु शेवटचा बॉल, 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. हा बॉल मात्र निर्धाव निघालाय आणि जल्लोष पाहायला मिळतोय. संजूबाई गायकवाड यांनी मात्र सामना जिंकवलाय. 5,500 रुपयांचं पारितोषिक मात्र मिळवत असताना वेल प्लेड सोहम अँड आर्य 11 संघ हा सामना मात्र जिंकतोय. नंद्र साहेबांची या नावात, शशी साहेबांचा तो खास, दत्ता मुंगाजी या नावात, तिच्या गावागावात एकच बात.